नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या सिरीजमध्ये काय घडले आपण ते बघणार आहोत. अर्जुन घाईघाईने पूर्णाजीकडे येतो. पूर्णाजी बेशुद्ध पडलेली असते. त्याच्या पाठोपाठ सर्वजण येतात आणि पूर्णाजीची काळजी करू लागतात. पूर्णाजीला उठवण्याचा प्रयत्न करतात. शेवटी पाणी मारल्यानंतर पूर्णाजी उठते. अश्विन चेक करतो त्यावेळेस बीपी वाढला होता असं ते सांगतो. त्यानंतर अश्विन आजीला विचारतो, तू काही खाल्लं होतं का, झोपेची गोळी खातेस का. त्यावेळेस कल्पना बोलते, पूर्णाजी आजपर्यंत कधीच झोपेची गोळी खात नाही, तिला त्याची गरज पडलीच नाही. तेव्हा अश्विन बोलतो, असं होऊ शकत नाही, तिच्या पोटामध्ये नक्कीच काहीतरी गेलं आहे जेणेकरून तिला झोप लागत आहे. त्याला सेडेटिव्ह म्हणतात. त्यावेळेस काय खाल्लं होतं असं विचारल्यानंतर ती सांगते, मी महिन्याच्या हातातून मी कॉफी पिली होते. त्यावेळेस सर्वांनाच डाऊट येतो. सायली तर लगेच बोलते, नक्कीच त्या कॉफीमध्येच काहीतरी असणार, त्याच्यामुळेच हिला गुंगी आली. त्यावेळेस पूर्णाजी बोलते, खूपच विचित्र प्रकार घडला आहे. अस्मिता देखील बोलते. त्यावेळेस किती हॉरिबल आहे हे असं बोलते. त्यावेळेस विमल सूप आणते आणि सायलीच्या हाताने पूर्णाजी सूप पिते. तिच्या हाताने सूप पिताना मात्र जळमाट होत असतो या प्रियाचा. त्यावेळेस अश्विन आणि अर्जुन बोलू लागतात. काही काळजी करू नको, सगळं ओके आहे असं तो बोलतो. अश्विन त्यानंतर अर्जुनच्या खांद्यावर हात ठेवतो. हे पाहून त्याला खूप आनंद होतो. त्याचे डोळे पाणवलेले असतात. काही काळजी करू नको, पूर्णाजी ठीक होईल असं अश्विन बोलतो. त्यावेळेस पूर्णाजी असं बोलते, सूप पिताना सर्वजण तिच्याकडे बघत असतात. अर्जुनला देखील खूप आनंद होतो की काहीतरी ही खातीये. अश्विन बोलत असतो की काहीतरी पोटात गेल्याशिवाय सेडेटिव्हचा असर कमी होणार नाही. त्यावेळेस पूर्णाजी खूप कौतुकाने बोलते, ज्यावेळेस माझ्याकडं माझ्या नात सुना मुलं आहेत तोपर्यंत मला काही होणार नाही. तुला बरं वाटतंय का असं प्रिया बोलते. इकडे सचिन वेगळ्याच रंगात असतो. सचिन क्राईमच्या बातम्या बघत असतो. त्यावेळेस समोर ही साक्षी येते आणि किती ब्युटिफुल दिसते, वाव असं तो बोलतो. तुला माझ्याकडे बघायला वेळ आहे का असं ती समीरा बोलते. सचिन पुन्हा बोलतो की किती हॉरिबल आहे हे लोक, खून कसे करतात आणि एखादा व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला मारू कसा शकतो यावर तो विचार करतो. तसं स्पष्टपणे तिच्या देखत तो बोलतो देखील, पण ही खूप घाबरलेली असते. सचिन पुढे बोलू लागतो, इतके लोक पळून जातात जेलमधून, कसं काय शक्य आहे हे. US मध्ये किंवा कॅनडामध्ये असले तर त्यांना आकाश देखील पाहायला भेटत नाही. ही साक्षी तिच्यावर खूप विचार करत असते. तेव्हा सचिन पुढे बोलू लागतो की कुठं जायचा प्लॅन आहे का, काय प्लॅन असेल तर सांग. त्यावेळेस मला एकट्याचंच मर्डर करणार आहे का, जिथं बेटर लोक वर असतील त्यांना देखील मारणार आहे तू, असं म्हटल्यावर ती थोडी खुश होते. पण विचारात एक असतो की पनवेलपासून दूर कुठेतरी जेवायला जाऊयात. सचिन तयार होतो. इकडे अश्विन आणि तन्वीमध्ये पुन्हा वाद चालू होतात. विषय तोच असतो की सायलीचं कौतुक करणं. कुठल्या लेडीजला कसं सहन होईल की कौतुक करतोय आपला नवरा दुसऱ्या स्त्रीचं. पुन्हा सायली हे नाव का काढतोस, तिच्यामुळे सगळं हे झालं, तिच्यामुळंच सगळं उघडकीस आलं, हे तुला असं का वाटतंय, खरं तर अर्जुनमुळे हे झालं असं ही सांगत असते. पुन्हा ह्या दोघांमध्ये वाद चालू असतात. शेवटी समजूतदारपणा दाखवतो अश्विन आणि तो तिथून निघून जाण्याच्या मार्गावर लागतो. खरं तर आश्चर्य वाटत असतं, ही का भांडते. अश्विन त्या ठिकाणी निघून जातो आणि इकडे त्याने विचार करत असते की काय करावं. आता हे काही शांत बसणार नाही, काहीतरी शोधून काढतीलच. इकडे सायली आणि अर्जुन बोलत असतात. त्यावेळेस अर्जुनकडून कळतं की तो जेलमध्ये होता सदा. त्यानंतर सायली म्हणते की काही करून माझा फोटो त्या घरात गेला कसा हे बघायलाच पाहिजे. हो, मी पण बघणारच आहे असं तो बोलतो. इकडे रविराज आणि प्रतिमा दोघेही गप्पा मारत असतात. प्रतिमाला जुन्या गोष्टी आठवतात. अगदी खरेदीच्या वस्तू कुठून घ्यायच्या या देखील ती सांगत असते. हे ऐकून रविराजला खूपच आनंद होतो. प्रतिमा खूप उत्साहाने सांगत असते. तन्वी देखील इकडं खूप मोठा विचार करत असते. काही करून अर्जुनला आणि सायलीला या गोष्टीपासून लांब ठेवलं पाहिजे.
तर फोटो त्या घरात गेला कसा हे देखील ते विचार करतील किंवा माझं सत्य उघडकीस येऊ शकतं. इकडे अर्जुन काही करून सायलीची माफी मागतो की पुन्हा असं काही करणार नाही. तेव्हा सायली देखील बोलते करावंच लागेल, आपल्याला माझा फोटो त्या ठिकाणी गेला कसा हे शोधावंच लागेल. तुमची ही चुकी मान्य असेल तर मला तुमच्या मांडीवर झोपायची परमिशन द्या आणि तुमची शिक्षा म्हणून तुम्हाला मला झोपी घालावं लागेल. तशी ती करते देखील. अर्जुन खूप थोडा दुःखी असतो, विचार करत असतो की उद्या काय करायचं. इकडे सायली आणि अर्जुन सकाळी उठलेले असतात. अर्जुन बोलतो की शोधलं पाहिजे त्या ठिकाणी जाऊन, पण मला मीटिंग आहे आणि आज ऑफिसला जायचं आहे. त्यावेळेस तुम्ही ऑफिसला जाणार आहात का? आपल्या लोखंडेच्या घरी जायचं आहे असं सायली बोलते. सायली पुढे हे देखील बोलू लागते की माझा फोटो त्या ठिकाणी गेला आहे हे कसं काय शक्य आहे, भिंतीवर तो फोटो कसा काय असू शकतो. त्यावेळेस लोखंडे तिथे गेल्यानंतर तिथे डायरेक्ट पाया पडतात. आम्ही तुमची माफी मागायला किंवा तुमची माफी स्वीकारायला आलो नाहीत, आम्हाला हे सांगा